घटना आहे योगेशची। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक छोटंसं शांत गाव। या गावातील योगेश जाधव, वय वर्ष फक्त 23, आयुष्यात उमेदीत असलेला हा तरुण गावात फारसा कोणाशी जास्त बोलत चालत नसे। त्याचं व्यक्तिमत्व थोडंसं एकटं विस्फारलेलं होतं, पण काहीसं उधळलेलं होतं। काही वर्षापर्यंत योगेशचा स्वभाव संयमी होता। शाळा पूर्ण झाल्यावर त्याने शेतात आई वडिलांची मदत करायला सुरुवात केली। वडिलांच्या निधनानंतर घराचं ओझं आईनं आणि 2 मुलांनी पेलवायला सुरुवात केली। सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं, पण हळूहळू स्थिती बदलत गेली। योगेशला दारूचं व्यसन लागलं। काम न करताच दिवसाकाठी 4 ते 5 वेळा दारू प्यायचा। घरात येऊन शिवीगाळ, भांडण आणि हिंसाचार करायचा। आई आणि भावाने अनेक वेळा समजावलं, पण तो ऐकेना। शेजाऱ्यांनाही त्याच्या रात्रंदिवसाचा आरडाओरडीने त्रास व्हायला लागला। आई आणि भाऊ त्याच्या रोजच्या हरकतींना कंटाळले होते। जाधव कुटुंबात आई आणि 2 मुलं, सचिन आणि योगेश। वडील काही वर्षापूर्वीच मरण पावले होते। शेती हाच मुख्य व्यवसाय। आई अत्यंत मेहनती, कष्टाळू। वडिलांच्या निधनानंतर दोन्ही मुलांवर तिचा आधार होता। सचिन थोडासा जबाबदार, स्थिर स्वभावाचा होता। त्यानं कुटुंबासाठी झटून काम करण्याचा प्रयत्न केला, पण योगेशच्या वाढत्या व्यसनाधीनतेस आणि अस्थिरतेने घराचं वातावरण फार बदलून टाकलं होतं। आईला सुखात ठेव इतकीच दोघांची अपेक्षा होती, पण जसे दिवस गेले त्याचं वागणं त्रासदायक होत गेलं। आईला दररोज त्याच्या शिव्या, मारहाणीचा सामना करायला लागायचा। कधी कधी गावात सुद्धा त्याचं वागणं इतकं उग्र व्हायचं की गावकऱ्यांनी त्याला टोकलं तर परिणाम काहीच होत नव्हतं। घरामध्ये सतत असुरक्षिततेचं वातावरण तयार झालं होतं। आई आता काय करू अशा अवस्थेची झाली होती। 28 जानेवारी 2024 सकाळच्या वेळेस असा पोलिसांना फोन आला, माझा भाऊ योगेशने आत्महत्या केली आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचले। शेतातल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये योगेशचा मृतदेह दोरीला लटकलेला आढळला। प्राथमिक तपासात कोणती संशयास्पद बाब दिसून आली नाही। मोठा भाऊ सचिन सांगत होता, तो दारू पिऊन खूप त्रास देत होता। काल रात्री तो खूप ओरडत होता। सकाळी उठून बघितलं तर शेतात लटकलेला दिसला। पोलीस प्रथम आत्महत्या म्हणून त्यांनी नोंद केली, पण काही गोष्टी त्यांना खटकल्या। प्रथमदर्शी आत्महत्या वाटणारी ही घटना काही तपशील पाहून पोलिसांना खटकल्याशिवाय राहिली नाही। शिवाय त्यांना काही बाबी विचित्र भासल्या। पोलीस जेव्हा मृतदेहाच्या तपासणीसाठी घटनास्थळी पोहोचले तेव्हा काही गोष्टींवर त्यांनी बारीक लक्ष दिलं। गळ्यातली दोरी नेहमीप्रमाणे फाशी घेण्यासाठी वापरली जाणारी पद्धत नव्हती। दोरीचं टोक शेडच्या कठड्यावर अतिशय घरसटलेलं दिसलं। मृतदेहाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या। विशेषतः पाठ, खांदा आणि छातीजवळ गळ्याभोवती फास टांगल्याची स्थिती फ्रेश नव्हती। म्हणजे मरण आधी झालं होतं का? या सर्व बाबीवरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून शवविच्छेदनासाठी बॉडी पाठवली। शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक सत्य समोर आलं। योगेशचा मृतदेह गळफासामुळे नाही तर जबर मारहाणीमुळे झाला होता। शरीरावर आघात झाल्याचे स्पष्ट पुरावे मिळत होते। त्यावरून पोलिसांचा संशय पूर्ण झाला, म्हणजेच हे आत्महत्या नव्हे तर खून होता। पोलीस सचिनला पुन्हा चौकशीसाठी बोलवले। थोड्याच वेळात त्याची शरीराची भाषा बदलली आणि तो घाबरला, गोंधळला। थोड्या वेळाने पोलिसांचा जाब चौकशीपुढे अखेर त्याने तोंड उघडलं, पण त्यातही थोडासा खोटं बोलू लागला। शेवटी त्याने सत्य कबूल केलं। तो सतत दारू पिऊन आईला मारायचा, रात्रंदिवस भांडायचा आणि आम्ही त्रासलो होतो। त्या रात्री देखील त्याने आईला लाथाबुक्क्याने मारलं। मला पाहून सुद्धा थांबला नाही। आईचं असं म्हणणं झालं की त्याला संपवावं लागेल, नाहीतर आपणच मरून जाऊ। मग आम्ही दोघांनी मिळून त्याला काठीने आणि लाथाबुक्कांनी मारलं, खूप मारलं। तो गप्प झाला, हल्लाच नाही। मग समजलं की तो मरतोय। ही कबुली ऐकून पोलीस काही वेळ स्तब्ध झाले। आईने आणि मोठ्या भावाने मिळून एका लहान मुलाचा खून केला होता। हे केवळ कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा नव्हता, तर माणुसकी आणि नात्यातील जगातील एक भयानक घटना होती। अर्ध्या रात्री योगेश दारूच्या नशेत घरी आला। आईसोबत शिवीगाळ करत होता। त्या तीव्र रागाच्या भरात आईचे डोळे पाणावले आणि तिच्या रागालाही ऊत आला होता। मग भाऊ सचिन मध्ये पडला आणि मग योगेश ऐकत नव्हता तरी सचिन आणि आई मिळून त्या एका काठीने योगेशला मारहाण करायला सुरुवात केली। योगेश उलट उत्तर देत होता, पण त्याचे हातपाय झटपट करत होते।
पण योगेशचे हातपाय झटापटी करत होते. रागाच्या भरात दोघांनी त्याला बेदम चोप दिला. काही वेळ तो बेशुद्ध झाला आणि नंतर मृत पावला. हे लक्षात यायला त्यांना वेळ लागला. जेव्हा त्याला उठवलं तेव्हा त्यांना समोर दिसलं. जे दिसलं ते धक्का देणारं होतं. त्यांना भान येता आता काय करायचं तर त्यांनी निर्णय घेतला की ही गोष्ट आत्महत्येची वाटावी. त्यांनी शेतातल्या पत्र्याच्या शेडमध्ये आधी दोरी लावली, मग योगेशचा मृतदेह ओढत नेला आणि त्याला गळफास दिल्यासारखं ॲडजस्ट केलं आणि नंतर सकाळी पोलिसांना फोन करून आत्महत्येची माहिती दिली. घटनेचं सत्य समोर आल्यानंतर तुंग गावात एकच खळबळ उडाली. आईनेच आपल्या पोटच्या मुलाला मारलं. ही भावना संपूर्ण गावाला विचलित करून गेली. काहींनी आईच्या बाजूने बोलायला सुरुवात केली. ती खूप सहन करत होती. तू काय करणार, असा मुलगा जन्माला घातला, इतकं शांत सहन केलं तेच खूप होतं. तर काहींनी असा तीव्र निषेध केला. आई आई असते, मुलगा कसा का असेना, मारणं हे चुकीचं आहे. सचिन आणि आई दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये दोघांना पाठवण्यात आले. योगेशला न्याय मिळेल पण त्याचं आयुष्य कोण परत आणणार. एका घरात नात्याचं जे चित्र तयार होतं ते पार तुटून गेलं. आईनं जी माईची प्रतीक असते तिनंच मुलाच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब केलाय. मोठ्या भावानं ज्याच्यावर धाकट्याला सावरण्याची जबाबदारी होती त्यानंच त्याचा अंत केलाय. पण हा फक्त खून नव्हता, हा एक संपूर्ण समाज व्यवस्थेचा पराभव होता. जिथं व्यसन, दारू, तणाव आणि राग इतकं दाटून आलं की माणुसकी संपली आणि नाती संपली. या घटनेतून आपण काय शिकावं तर व्यसन माणसाला निराशेकडे नेतं आणि योगेशच्या दारूच्या व्यसनानं संपूर्ण कुटुंब जीवन उद्ध्वस्त केलं. समस्या किती गंभीर असली तरी हिंसेतून तोडगा निघत नाही. आई आणि भावानी घेतलेला निर्णय नात्याचा संपूर्ण नाश करणारा ठरला. कायद्याला झाकून खोटं लपवता येत नाही आणि पोलीस तपासातून शेवटी सत्य उघडकीस आलं. ही घटना समाजाला सहज करणारी आहे. व्यसन, मानसिक तणाव आणि कुटुंबातील संघर्ष याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा शेवट किती भयंकर होतो याचे क्रूर उदाहरण आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. मित्रांनो, एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, एडिटिंग करावी लागते, स्क्रिप्ट बनवावी लागते, माहिती गोळा करावी लागते, थंबनेल बनवावा लागतो, व्हॉइस ओव्हर करावा लागतो आणि एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर त्याचं रूपांतर एका व्हिडिओमध्ये होतं. तर माझ्या मेहनतीचं कष्ट माझं लक्षात घेता ह्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.